नमस्कार फॅमिली, वेलकम टू PLVMF फॅम चॅनलवर यासाठी आलेली आहे. हा माझा पहिला इंटरॅक्शन व्हिडिओ आहे आणि माझ्या 3 प्रायोरिटी बेसिस कॅटेगरीज आहेत: आर्ट, म्युझिक आणि कुकिंग. त्यानुसार माझ्या चॅनलचे नाव आहे. म्युझिक चॅनलचे नाव आहे PLV म्युझिक मॅनिया, आर्ट चॅनलचे नाव आहे PLV DIY आर्ट मॅनिया आणि कुकिंग चॅनलचे नाव आहे PLV फूडी चस्का. हे तिन्ही चॅनल मी प्रायोरिटी बेसिस रन करते. मी माझे सर्वात पहिले यूट्यूब चॅनल 2017 मध्ये ओपन केले आणि माझे सर्वात पहिले यूट्यूब चॅनलचे नाव होते P म्युझिक आर्ट मॅनिया. त्यात मी म्युझिक आणि आर्ट जिओज कंबाईन टाकत होते. पण जेव्हा मला वाटलं की म्युझिक आणि आर्टला कंबाईन रिस्पॉन्स चांगला नाही मिळत आहे, तेव्हा मी माझ्या आर्ट आणि म्युझिक चॅनलला सेपरेट आउट केले. बट मी म्युझिक आणि आर्ट चॅनलला खूप लेट सेपरेट आउट केलं. मी म्युझिक आणि आर्ट चॅनलला 2020 मध्ये सेपरेट आउट केलं. त्यानंतर मी माझ्या म्युझिक चॅनलचं नाव ठेवलं PLV म्युझिक मॅनिया आणि आर्ट चॅनलचं नाव ठेवलं PLV DIY आर्ट मॅनिया. आणि 2021 मध्ये मी माझं एक कुकिंग चॅनल सुरू केलं. मला असं वाटलं की मला कुकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता, बट सडनली मला कुकिंगमध्ये काही करायला आवडलं आणि मला असं वाटलं की मला कुकिंगमध्ये पण काही दाखवायला आवडेल. तर मी कुकिंगमध्ये पण व्हिडिओज करायला सुरुवात केली आणि मी कुकिंग चॅनल ओपन केलं. तर मी 2021 मध्ये एक कुकिंग चॅनल सुरू केलं. त्याचं नाव मी ठेवलं PLV फूडी चस्का. कंपॅरेटिव्हली मला म्युझिक आणि आर्ट चॅनलपेक्षा कुकिंग चॅनलवर रिस्पॉन्स चांगला मिळाला. म्हणजे सुरुवातीला तसा तेवढा चांगला रिस्पॉन्स नव्हता. जेव्हा मी लॉंग व्हिडिओ टाकायचे मला खूप कमी रिस्पॉन्स मिळायचा. म्हणजे अजूनही माझे व्ह्यूअर्स जास्त नाही आहेत, सबस्क्रायबर पण सुद्धा खूप कमी आहेत. माझ्या म्युझिक चॅनलला तर बरेच वर्ष झाले. 2017 मध्ये मी म्युझिक चॅनल ओपन केलं. कंबाईन होतं म्युझिक आणि आर्ट. 2017 आता 2022 सुरू आहे. माझं म्युझिक आणि आर्ट चॅनल कंबाईन सुरू होतं. त्यानंतर माझे म्युझिक चॅनल आणि आर्ट चॅनलचे व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर अजूनही फार कमी आहेत. फार कमी व्हिडिओजवर मला खूप चांगल्यापैकी व्ह्यूज मिळाले आहेत. म्युझिक चॅनलवर जेव्हा 4th सॉन्ग अपलोड केलं, मेरा तुझसे पहले का नाता कोई, त्या सॉन्गवर मला चांगल्यापैकी व्ह्यूज मिळाले. म्हणजे ते एक पहिलं सॉन्ग होतं माझं, ज्याच्यावर मला 12,000 व्ह्यू मिळाले. आणि बस आता ते 12,000वर आता स्टॉप झाले आहेत. आता त्याच्यावर मला ते वाढताना दिसत नाही आहेत. आणि त्याच्यानंतर अजून काही व्हिडिओज मी टाकत गेली. त्याच्यानंतर मला 12,000च्या जवळपास माझा तो पहिला आकडा होता की मला 12,000पर्यंत व्ह्यूज फक्त तेरा मुझसे पहले का नाता कोई या गाण्यावर मिळाले. पण म्युझिक चॅनलवर असं झालं की मी जी साऊंड ट्रॅक, जी कराओके ट्रॅक यूज करत होती, त्याच्यावर मला कॉपीराईट्स टाकायचे, कारण मी ती कोणत्या कॉपीराईट क्लेमरची यूज करत असल्यामुळे. बट मग मी नंतर प्रिफर केलं की मी स्वतःचं इन्स्ट्रुमेंट प्ले करून सॉन्ग रेकॉर्ड करणार. तर मला काही सॉंग्सवर चांगले व्ह्यूज मिळतात, काही याच्यावर नाही मिळत. होऊ शकते माझे एफर्ट्स कुठे कमी पडत आहेत. आर्ट चॅनल कंपॅरेटिव्हली मी खूप त्याच्यात डाऊन चालू आहे. पण आर्ट चॅनलवर पण मला खूप कमी रिस्पॉन्स भेटतो आहे. कारण आपण जितके एफर्ट्स लावतो, म्हणजे प्रत्येक यूट्यूबरला माहिती आहे की आपण जितके एफर्ट्स लावतो, कारण माझ्यासारखे असे बरेच यूट्यूबर आहेत, बरेच कलाकार आहेत. मी स्वतःला खूप जास्त चांगली कलाकार नाही समजत, कारण माझ्यासारखे पण प्रयत्न करणारे खूप सारे लोक आहेत, पण त्यांना प्रतिसाद नाही मिळत. तर ट्राय करत राहायला पाहिजे. पण व्ह्यूअर्स जेव्हा बघतात तेव्हा ते डिसलाईक्स देतात. ठीक आहे, मान्य आहे, डिसलाईक्स देतात. होऊ शकते आपण जे करतो त्याच्यात काही चुकतं, त्यांना नाही आवडत, ते डिसलाईक्स देतात. पण मला असं वाटतं की ते डिसलाईक्स देतात तर असं नाही की तुम्ही डिसलाईक्स देता तर आम्हाला वाईट वाटलं. तुम्ही डिसलाईक्स द्या, पण तुम्ही मेन्शन करा कमेंटमध्ये की तुम्हाला आमचा कोणती गोष्ट आवडली नाही किंवा तुम्हाला त्यात काही आवडलं नाही. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करू. आम्हाला चांगलं वाटेल, तुम्ही आम्हाला सांगाल, आमच्यासोबत शेअर कराल, आम्हाला सजेशन द्याल, तर आम्हाला कळेल की आम्ही काय त्याच्यात सुधारणा करू शकतो. आणि कुकिंग चॅनल मी लेट सुरू केलं 2021 मध्ये. कुकिंग चॅनल माझ्या अनुसार मी 2021 मध्ये सुरू केलं आणि मी लॉंग व्हिडिओज टाकत होते. बट ट्रेंडिंग जे सुरू आहे, लोक रील्स अपलोड करतात, शॉर्ट व्हिडिओज अपलोड करतात. तर मला असं वाटलं की आपण आपल्या कॅटेगरीशी रिलेटेड शॉर्ट व्हिडिओज किंवा रील्स अपलोड केल्या तर त्याच्यावर कसा प्रतिसाद मिळेल. तर मी रील्स आणि शॉर्ट व्हिडिओज अपलोड करणं सुरू केले. सुरुवातीला पहिला दुसऱ्या व्हिडिओवर मला तेवढा चांगला प्रतिसाद नाही मिळाला, पण
जेव्हा हळूहळू मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा मात्र प्रतिसाद वाढत गेला. कारण काही व्हिडिओजवर मी बघितले तर अपलोड केल्याबरोबर 1-2 व्ह्यूज राहायचे आणि जेव्हा मी एका तासानंतर बघायचे तेव्हा ते एकदम पटकन वाढून जायचे, एकदम 1000-2000 आणि एकदम खूप जास्त सडनली वाढत जायचे व्ह्यूज. तर ते खूप जास्त मजेशीर आणि खूप जास्त म्हणजे आनंददायी आणि आल्हाददायक गोष्ट होती. आपण सर्व खूप जास्त म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक त्याची हॉबी असते, एक पॅशन असते. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाला काही वेगवेगळं प्रत्येकाची आवड असते. आता जसं मला म्युझिक, आर्ट आणि कुकिंग आवडतं तसं प्रत्येकाची वेगवेगळी हॉबी असते. कोणाला ट्रॅव्हलिंग आवडतं, कोणाला काही म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. तर प्रत्येकजण त्या रिलेटेड व्हिडिओज बनवतात. तर मी बघते काही जणांचे व्हिडिओ, त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटतो, त्यांच्या याच्यावर बऱ्यापैकी व्ह्यूज असतात. मग मी असे बरेच व्हिडिओज बघितले की म्हणजे त्यांच्या याच्यावर व्ह्यूज कसे वाढतात किंवा त्यांचे फॉलोअर्स कसे वाढतात. त्यानुसार मी त्याच्यात टॅग्स कीवर्ड्स टाकणं सुरू केलं. पण तरी पण मला अजूनही लॉंग व्हिडिओजवर जसे हवे तसे व्ह्यूज किंवा म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही आहे. पण मी माझा प्रयत्न सुरू ठेवेल आणि मला अपेक्षा आहे आणि मला माहिती आहे की एक ना एक दिवस नक्की माझे 3ही चॅनल खूप चांगला रिझल्ट देतील आणि मला माहिती आहे की माझे व्ह्यूअर्स पण मला खूप चांगला सपोर्ट करतील. माझ्या चॅनलवर मी कुकिंगमध्ये केकच्या पण रेसिपीज अपलोड करते. मी केक विकते सुद्धा आणि केक कुठून शिकलेली नाही आहे. केकचे व्हिडिओज मी पाहून केक बनवायला सुरुवात केली आणि माझे काही फ्रेंड्स, माझे काही रिलेटिव्स यांनी मला सजेस्ट केलं की तुला केक बनवता येतो, तर तू असं का नाही करत की तू केक बनव आणि तू तो म्हणजे सेल कर. तर सगळ्यात सुरुवातीला मी माझ्या घरी पहिले तर सुरुवात मी माझ्या घरून केली की मी माझ्या घरचे फॅमिली मेंबरचा बर्थडे पासून केक बनवायला सुरुवात केली. तर सर्वांना घरी तो केक आवडला. त्यानंतर मी फ्रेंडच्या बर्थडेला केक बनवला तर तिथे पण तो केक आवडला. त्यानंतर मी मोठा ऑर्डर जो घेतला तो एक एंगेजमेंट सेरिमनीचा होता. तर तिथे मी जेव्हा तो केक दिला तर माझ्यानुसार तो केक मला डिझाईनमध्ये फिनिशिंग नव्हती वाटत. पण जेव्हा मी त्या कस्टमरला तो केक हँडओव्हर केला तेव्हा त्यांचा प्रतिसाद इतका सुंदर होता की मी तेव्हा सॅटिस्फाईड झाली की मी माझा केक चांगल्या प्रकारे दिला आणि तेव्हा माझा रिझल्ट मला मिळाला की नाही, मी चांगला केक बनवला. पण अजूनही मला खूप जास्त सुधारणा माझ्या केकमध्ये करायची आहे. म्हणजे मी जे काही बनवते त्यामध्ये मला खूप जास्त इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहे आणि मला असं वाटतं की आपण जे करतो त्यात फुल्ली सॅटिस्फाईड राहण्यापेक्षा आपण त्यामध्ये जितकं चांगलं इम्प्रूव्हमेंट करू शकतो तितकं करत राहिलं पाहिजे. कारण परफेक्शन हे प्रत्येक गोष्टीत नसतं, हे एकदम नाही मिळत. हे आपण करत राहतो तेव्हा आपल्याला परफेक्शन मिळतं. हे माझं मत आहे. म्युझिक चॅनलबद्दल सांगू इच्छिते मी तुम्हाला. म्युझिक चॅनलवर मी खूप दिवस झाले नवीन सॉन्ग अपलोड केलेला नाही आहे. ऑगस्टमध्ये मी इंडिपेंडन्स डेला सॉन्ग अपलोड केलेलं होतं. त्यानंतर मी कोणतेही नवीन सॉन्ग त्यानंतर मी एक सॉन्ग अपलोड केलेलं होतं विदाऊट इन्स्ट्रुमेंट्स. पण त्यानंतर मला कोणतेही सॉन्ग अपलोड करायला मिळालेलं नाही. पण मी नक्कीच त्यावर कन्सिस्टन्सी बनवून ठेवेल आणि ट्राय करेल की मी ते पुन्हा कन्सिस्टन्सी बनवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसंच मला आर्ट चॅनलवर सुद्धा माझी कन्सिस्टन्सी बनवून ठेवायची आहे. ज्या पद्धतीने मी कुकिंग चॅनलवर कंटिन्युअसली व्हिडिओज टाकत असते त्याच पद्धतीने मला म्युझिक आणि आर्ट चॅनलवर पण सुद्धा माझे व्हिडिओज टाकत राहायचे आहे. कारण मी सुरुवात म्युझिक चॅनलपासून केली होती आणि मला म्युझिक हा माझा मेन फोकस म्युझिक होता. पण त्यानंतर माझी आवडीनुसार मी माझे चॅनल ओपन केले. माझा हेतू हा नव्हता की मला खूप सारे चॅनल ओपन करायचे आणि मला पैसा कमवायचा. मी खरं सांगू इच्छिते तुम्हाला की मला यूट्यूब चॅनलमधून अजून इन्कम सुरू झालेली नाही आहे. कारण तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत आहे की माझे अजूनपर्यंत व्ह्यूवर्स पण वाढलेले नाही आहेत आणि मला अजूनपर्यंत सबस्क्रायबरसुद्धा मिळालेले नाही आहेत. माझे म्युझिक चॅनल, आर्ट चॅनल आणि कुकिंग चॅनल जेव्हापासून स्टार्ट झाले तेव्हापासून मी कधीच तुमच्यासोबत कोणताही इंटरॅक्शन व्हिडिओ केलेला नव्हता. त्यामुळे मला वाटलं की कधीतरी मी तुमच्यासोबत तरी इंटरॅक्शन व्हिडिओ आतापर्यंत करायला हवा होता, पण मी केलेला नव्हता. त्याच्यामुळे मी आज ठरवलं की मी आज एक इंटरॅक्शन व्हिडिओ करायला पाहिजे. म्हणून मी आज एक इंटरॅक्शन व्हिडिओ तुमच्यासोबत करत आहे आणि मला अपेक्षा आहे की यासमोर मला चांगले व्ह्यूज मिळेल
आणि नक्कीच मिळेल, कारण माझे व्ह्यूवर्स खूप छान आहेत आणि हळूहळू का होईना पण सबस्क्रायबर पण वाढतीलच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला सपोर्ट करत आहेत नक्कीच तसा सपोर्ट करत राहाल हीच अपेक्षा करते. आणि स्टे ट्यून. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.